नमस्कार, मी प्रिया हॅपी माइंड हब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षाचा हा पहिला दिवस। या दिवशी सूर्यदेव शनिदेवांच्या राशीमध्ये म्हणजेच मकर राशीमध्ये प्रवेश करतात। या दिवसापासूनच दक्षिणायनातून सूर्य उत्तरायणाकडे येतो, म्हणजेच दिवस हा मोठा मोठा होत जातो आणि रात्रही कमी होते। म्हणजे आजचा दिवस आपल्याला काय संदेश देतो की तुम्हीही तुमच्या नवीन वर्ष जसं सुरू होते तसं तुम्ही तुमच्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशमय म्हणजे सकारात्मक ऊर्जा वाढवायची आहे, असं हा सुंदर मकर संक्रांतीचा दिवस। या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण करतो ती म्हणजे पतंग उडवणे। पतंग जसा अनेक अडथळ्यांवर मात करत उंच भरारी घेतो, तसेच आपल्यालाही आपल्या जीवनातील सर्व संकटे अडथळे दूर करून उंच भरारी घ्यायची आहे, उंच विचार करायचे आहे आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश वाढवायचा आहे, म्हणजे सकारात्मक ऊर्जा वाढवायची आहे। या दिवशी अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गुळ मिक्स करायचे आहे आणि मग सूर्याला जल अर्पण करायचं आहे। सूर्याला जल दिल्यानंतर 108 वेळा ओम धनी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा। 108 वेळा पॉसिबल नसेल तर कमीत कमी 21 वेळा नक्की करा। आणि अजून एक महत्त्वाचं काम उद्या आपल्याला करायचं ते म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र। युट्यूबवर तुम्हाला मिळून जाईल। बोलायला नाही जमलं तरी ते युट्यूबला लावून हात जोडून नमस्कार करून सूर्यदेवांना ते आदित्य हृदय स्तोत्र ऐकायचं आहे। त्यामुळे आपल्याला हे वर्ष सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जाईल। सगळ्यांना छान आरोग्य देखील मिळेल, असं हे आदित्य हृदय स्तोत्र खूपच म्हणजे लाभदायक आहे। या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्व आहे। तिळगुळ सर्वांना आपण देतो। तिळगुळ देऊन आपण ह्याच सर्वांना संदेश, शुभेच्छा देतो की तुमच्या जीवनामध्ये देखील गोडवा यावा आणि तुमची जी काही इच्छा स्वप्न आहे ती पूर्ण व्हावी। तुम्हालाही पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।